जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, एसपी गोट अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये मी सचिन पारवे तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आणि जवळपास बारामती या ठिकाणी मी आलो आहे. भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आणि प्रॅक्टिकल रित्या दाखवणार प्रदर्शन कृषी हे प्रदर्शन. ह्या प्रदर्शन मध्ये आपल्याला लाईव्ह प्रॅक्टिकल रित्या या पद्धतीनं नवीन पद्धती जे केली आहे तयार तंत्रज्ञान नवीन प्रकारे वापरलं जातं किंवा नवीन प्रकारे शेती केली जाते आधुनिक पद्धतीनं, हे आपण ह्या प्रदर्शन मध्ये पाहणार आहोत. तर पुढील प्रमाणे व्हिडिओ पाहत राहा. आपण बघूया इथलं प्रदर्शन कसे आहे बारामतीचं. चला. केंद्र बारामती या ठिकाणी कृषी प्रदर्शनला आलो आहे. अगोदर तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे. तर या ठिकाणी आधुनिक फिरते चाक, रोटिंग ऑफ व्हील, हायड्रोपोनिक शेती पद्धती हे तुम्हाला दाखवतो. हे कसे आहे काय ते पहा. याच्यामध्ये काय होतं माहिती मित्रांनो, हे खाली पाणी आहे, वॉटर आहे. तर पाण्यामध्ये हे जे काही ठेवले त्यांनी आधुनिक पिकं वगैरे काही आहेत किंवा काही भाजीपाला वगैरे आहे ते डायरेक्टच पाणी आहे खाली. आणि त्याच्यामध्ये ते सॉइल वगैरे आहे किंवा ते त्याच्यामध्ये काही असं ती बुकटी वगैरे आहे त्याच्यामुळं, आणि ते खाली पाण्यामध्ये जाते. परत ते भिजलं वगैरे जातं आणि ते मोटर वगैरे जॉईन केली, मोटर लावली. तर हे फिरते चाक असल्यामुळं हे गेले की ती गेली की ते, त्याच्यामुळं सर्व पिके भिजत राहतात आणि त्याच्यामुळं एकदम सोपी पद्धत आहे. करायचं म्हणलं तर घरच्या घरी आपल्याला भाजीपाला वगैरे करायचं म्हणलं तर एकदम चांगली पद्धत आहे, कारण शेती जास्त लागणार नाही. थोडक्या ह्याच्यामध्ये पाणी टाकून एखादी तुम्ही टँक वगैरे केला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही हे सोडून दिलं आणि चालू केलं तर आपल्या घरच्या घरी भाजीपाला वगैरे होऊ शकतो. तर मित्रांनो, हे गॅलन व्हरायटीचं वांग आहे. आणि हे विशेष म्हणजे तर आपल्याकडं जांभळ्या कलर मध्ये, पांढऱ्या कलर मध्ये, विशेष कलर म्हणजे राहतात. हे काळ्या कलर मध्ये गॅलन म्हणून आहे. जवळपास एकदा जर भाजी केली एका वांग्याची जवळपास 4 ते 5 माणसं जेवू शकतात. आणि हे वांग जवळपास लागवड केल्यापासून 120 दिवसाच्या नंतर लागवड चालू होते, म्हणजे वांग लागायला चालू होतं. आणि लावल्यापासून 120 दिवसाच्या नंतर वांग लागतं आणि चालू होतं. तर जवळपास 2 वर्षापर्यंत हे वांग चालतं आणि जवळपास पीक म्हणजे वांग वगैरे येत राहतात. तर बघा हे, आणि एकदम जवळपास एक 4.5-5 फुटापर्यंत यांची उंची वगैरे आहे. आणि बघा हे आता लागणं चालू झालंय. एकदम असं झाड भरलेलं वगैरे आहे. बघा एखाद्या वांग्याच्या झाडाला किती वांगे लागले तर, आणि वांग्याचं झाड झुकलेलं आहे बघा. त्याच्यामुळे काही बांधून वगैरे घेतलेत त्यांनी, आणि वरून फुलं पण चालू आहेत बघा. गोबीची सेंट व्हरायटी बघून घ्या, सेंट व्हरायटी एकदम बघून घ्या. एवढी फुल गर्दी आहे बस. म्हणजे ती एवढे दिवस इकडे बघून घ्या. गर्दीमुळे जेवढं शक्य आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न. ब्रुसेल स्प्राउट पिकाचं वाण सांगतो, गोबी क्रच होऊन घ्या. असं आहे ते. त्याला जे आहे ना झाड उभ्या प्रकारचं आहे, गोबी सारखंच. त्याला खाली असं गड्डा जे आहेत बारीक बारीक, आपल्याला पका नाही कुठे एवढे तसे येतात. नवीन मी पाहिले पहिल्या वेळेस. बघूया बघा ते मित्रांनो. तर मित्रांनो, हे हायड्रोपोनिक पद्धतीनं
व्हर्टिकल फार्मिंग अशा पद्धतीनं हे स्ट्रॉबेरी आहे, स्ट्रॉबेरी केली जाते. स्ट्रॉबेरी आहे, तिकडे चिली आहे, दाखवतो मी, बघून घ्या. ह्याला म्हणतात बिना पाण्याची शेती, किंवा याला पाणी वगैरे काही नसतं, फक्त ह्याच्यामध्ये बघून घ्या, हे पाण्यावर चालतं. फक्त ह्याला खात वगैरे टाकलं जातं, किंवा जे काही न्यूट्रिएंट्स किंवा विटॅमिन्स वगैरे दिलं जातं, आणि त्या पद्धतीने हे केली जाते शेती. तर इकडे बघा स्ट्रॉबेरी, परत हे स्ट्रॉबेरीची पिकं, स्ट्रॉबेरी घेतली आहे इकडं. इकडे चिली आहे, मिरची, नवीन पद्धतीची मिरची आहे, बघून घ्या. हे सोय माती वगैरे नाही, फक्त मिनरल्स वगैरे दिल्या जातात. बघा आतमध्ये हे नवीन पद्धत लाल मिरची आहे, चिली मिरची, हे नवीन पद्धतीच्या मिरची आहेत. फक्त हायड्रोपोनिक्सच्या साठी पुन्हा केलं जातंय. फक्त पाणी आणि जे काही मिनरल्स वगैरे आहेत, किंवा ज्याला मल्टीव्हिटॅमिन वगैरे दिले जातात, ते फक्त ह्याला, हे जी नळी आहेत आतमध्ये, ह्या नळ्यामार्फत किंवा पाण्यामार्फत जे काही मिनरल्स लागतात ते दिले जातात. तर टमाटे वगैरे केले तिकडं, बघून घ्या. आपण काय काय पद्धतीने, ज्यांना कोणा शेती वगैरे नाही, किंवा घरी आपल्याला फळभाज्या असतील किंवा फळं वगैरे करायचे असतील, किंवा एखादी भाजीपाला वगैरे करायचं असलं, तर व्हर्टिकल फार्मिंग किंवा हायड्रोपोनिक पद्धतीने, तुम्हाला ज्याला शेती नाही, बघून घ्या. काही टमाट्याचं कितीपर्यंत आलंय, जवळपास एक 7 फूट आहे, एक 7 फुटापर्यंत टमाटे गेले. तर टमाटे बघून घ्या, क्वालिटी वगैरे हिरवगार आहेत. आणि टमाटे बघा, हे क्वालिटी वगैरे, पीक पण हिरवा आहे. आणि जवळपास ह्यांना शेतीमार्फत, म्हणजे जे माती राहते ना, बघा हे टमाटा कसा आहे, एकदम निरोगी, आणि निरोगी पद्धत, एकदम निरोगी राहतं. म्हणजे खाण्याबरोबर काही अडचण नाही, कारण त्याला जे काही ह्या पिकाला लागतं ते पाण्यामार्फत दिलं जातं. ह्याला हायड्रोपोनिक पद्धतीने म्हणतात, बघून घ्या. सर्व अशीच ही हायड्रोपोनिकची सेटअप बसलेली आहे, आणि हायड्रोपोनिक पद्धतीने हे पिकं उत्पादन घेतलं जातं, आणि एकदम निरोगी अशी पिकं येतं. तर बघा, पुढील प्रमाण दाखवतो अजून. हे पण मिरची बघा, नवीन पद्धतीची मिरची आहे, एकदम कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घ्यायची पद्धत हे अशी आहे. आणि ज्यांना कोणा शेती नाही, किंवा परसबागा असेल, किंवा आपल्या छतावरती जे काही आहे ते, आपण शेती नसल्यानंतर आपण एखादी हे हायड्रोपोनिक्स सेटअप बसवून किंवा सेटअप घेऊन आपण आपल्या गरजेपुरतं आपण फळभाज्या असेल, किंवा फळबाग असेल, किंवा काही फळं असतील, किंवा भाजीपाला असेल, हे आपल्याला स्वतःच्या घरी किंवा परसबागेत वगैरे करू शकतो, एकदम कमी खर्चामध्ये. आणि एकदम निरोगी पद्धत आहे, कारण त्याला माती वगैरे काय लागणार नाही, फक्त मिनरल्सवर आणि पाण्यावर हे उत्पन्न हायड्रोपोनिकचं आपण घेऊ शकतो. तर बघून घ्या एकदा परत. तर मित्रांनो, अफाट अशी गर्दी पडली बारामती कृषी प्रदर्शन मध्ये. तर जेवढे शक्य आहे ते मी कव्हर करायचा माझा प्लॅन चालू आहे. तशा प्रकारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्लॅन म्हणजे दाखवण्याचा विचार चालू आहे. आणि जसं दिसल तसं समजून घ्या, काही दाखवतो ते बघून घ्या. आणि अफाट अशी गर्दी पडली, साईडनं बघून घ्या, संपूर्ण व्हिडिओ मध्ये दाखवत आहे मी. अफाट अशी गर्दी आहे, कुठून जिथून चालू आहे. मित्रांनो, नवीन कांदा आहे, या कांद्याचं नाव आहे भीमाशक्ती रेड कॉच या नावाने एक कांदा आहे. जवळपास 7 गुंठ्यामध्ये 30 ते 32 गुंठे कांदा निघतो, उत्पन्न होतं. तर कांदा लागवड करायची पद्धत बघून घ्या. लागवड करायची पद्धत बघून घेते, कसं लागवड केली काय नाही. त्याच्यामध्ये 2 ड्रिपच्या नळ्या लावल्या, आणि एकदम असा व्यवस्थित त्या 1 4 ते 5. नमस्कार दादा. नमस्कार. आता हे प्लांट भोपळे, कारले, काय काय कशावर प्लांट? याच्यामध्ये आपण काय केलंय, बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आपला जो गोकुळ शेती फार्म बीज बँक आपली आहे पंढरपूरची, ज्याच्यामध्ये आपण जे पारंपरिक वाण आहेत, गावरान वाण आहेत, जे काळाच्या योगामध्ये लुप्त होत चाललेले वाण आहेत, ते आपण जपतो आणि वाढवतो. त्याच्यामध्ये बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आपण बारामतीच्या भूतळावर आपण इथं जवळजवळ भोपळ्याचे 22 प्रकार लावले ती, मक्याचे 5-6 प्रकार लावले ती, टमाट्याचे 130 प्रकार लावले ती, आणि पालक, मेथी, शेपू, धने, चुका असं पालेभाज्या, फळभाज्या, वेगवेगळे सगळे बियाणं आपण लावलेले. त्याच्यामध्ये सगळंच बियाणं आहे, म्हणजे जे गावरान काळाच्या युगात लुप्त होत चाललेले वाण ते सगळे आपण इथे लावलेले आहेत. त्यामध्ये लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पण आहे,
आणि प्लस बियाणं पण विक्रीसाठी आपण इथे ठेवलेले शेतकऱ्यांसाठी. तर आता हे जी हे कद्दू आहे भोपळे वगैरे भोपळ्याचे प्रकार आहेत. हा, भोपळ्याचे किती प्रकारचे? 22 प्रकारचे. तिथं आपण 22 प्रकारचे भोपळे लाईव्ह डेमो साठी लावलेले ती. त्याच्यामध्ये 7 फुटी भोपळा झाला, त्याच्यामध्ये तुंबडी भोपळा झाला, त्याच्यामध्ये डबल टॉप भोपळा झाला. असे प्रत्येकाचं काय ना काहीतरी गुणधर्म आहे, वैशिष्ट्य आहे. त्यानंतर कमंडलू भोपळा झाला, ज्याच्यापासून कमंडलू भोपळा म्हणजे काय की आधीचे साधू ज्याच्यामध्ये कमंडलू बनवायचे, मग ते कमंडलू मध्ये वापर करायचा, तर त्यापासून ते कमंडलू भोपळा म्हणून त्याला नाव पडलं. त्यामध्ये ते भोपळा खाण्यासाठी नाहीये, पण अल्कलाईन वॉटर जे आपण पितो ना, रात्रभर पाणी त्यामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी आपण त्यातलं पाणी पितो, तर ते अल्कलाईन वॉटर तयार होतं त्यातनं. आता सध्या त्यातनं शोभेच्या वस्तू वगैरे बनवल्या जाते. अल्कलाईन वॉटरचा काय फायदा आहे शरीरासाठी? जे आहे ना, जे आपलं पाण्याचं आपण गुणधर्म आहे, प्रॉपरली गुणधर्म अल्कलाईन वॉटर मध्ये येते. जे शरीरासाठी आहे, क्षार म्हणा किंवा जे पण आहे त्याच्यातले गुणधर्म, ते अल्कलाईन वॉटर त्यातनं तयार होतं. ते भोपळा कुठे आहे? हे कमांडो भोपळा. कमंडलू भोपळा आपण आता इथं लावलेला आहे, तेव्हा इथं समोर जो आहे ना, हा कमंडलू भोपळा आहे. आता हा पूर्णपणे मोठा होणार. आता मी तुम्हाला हा आल्याला तर दाखवतो, पण त्यानंतर तुम्हाला वाळल्याला पण भोपळा दाखवतो तिथं. तो पण आहे पुढचा, तो कमंडलू भोपळाचा. कमांडो भोपळा याचे फायदे अल्कलाईन वॉटर हे ना तयार होतो. त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर नंतर तुंबडी भोपळा झाला. तुंबडी भोपळा म्हणजे कसं, असं उभाटा येतो आणि त्याच्यापासून वाद्य वगैरे बनवलं जातं. त्यानंतर विण्याचा भोपळा एक येतो, जसं ज्यावेळेस तो तयार होतो 30 ते 40 किलोचा भोपळा बनतो. तो जवळजवळ त्याला 4 महिन्याचा कालावधी असतो. 30 ते 40 किलोचा भोपळा असतो. त्यानंतर त्यातनं वाद्य निर्मिती केली जाते. मी तुम्हाला ते पण दाखवतो तिथं वाळल्यानंतर ते पूर्ण. त्यानंतर 7 फूट झाले, जेवढी आपली हाईट आहे 7 फुटापर्यंत भोपळा वाढणार आपण आपल्याकडे, त्याचं पण मी तुम्हाला दाखवतो. ते 7 फुटी भोपळा, पुढचा जो आहे तो 7 फुटी भोपळा आहे उभा. हा, तर मित्रांनो जवळपास 22 प्रकारचे असे भोपळ्याची लागवड केली आहे प्लांट वरती. तुमच्या प्लांटचं नाव काय लागतं? गोकुळ शेती फार्म नावाने आपली देशी गावरान पारंपरिक बीज बँक आहे, जे पंढरपूरला आहे. जर कोणाला शेतकरी बांधवांना, आता काही जण व्हिडिओ बघून बियाणं पण मागू शकतात. आपला नंबर पण आपण देऊया शेतकऱ्यांसाठी, की जेणेकरून प्रत्येक जण घरपोच आपली आपली बसून बियाणं मागवू शकल आणि गावरान आणि पारंपरिक वाहनाचा प्रचार आणि प्रसार करू शकते. तर माझा नंबर आहे 78 20 91 98 05. कोणत्याही शेतकरी बांधवाला कुठेही असू द्या, ऑल भारतामध्ये फोन एक करा. त्या नंबरवर तुमचा पत्ता वगैरे पाठवा, पिन कोड, तुम्हाला जे पाहिजे ते दुर्मिळवान मी तुम्हाला पाठवू शकतो. आणि तुमच्याकडलं जर काहीतरी असं वेगळं असेल तर ते आपल्या बीज बँकेला तुम्ही देऊ शकता. नाव सांगा. माझं नाव प्रतीक संतोष मोरे. गोकुळ शेती फार्म नावाने आपली एक बीज बँक आपण केलेली आणि ते आहे पंढरपूरला. तिथं बारामती केविके मध्ये आपण लाईव्ह डेमो प्लॉट केले त्याचे सगळे. वाळलेले वाण लावतो. हा, वाळलेले वाण बघा तिथे. आता हा कमंडलू भोपळा, आता हा पूर्णपणे वाळलेला. आता हे सध्याला ह्याला कट करून ह्याच्या आत पाणी ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पेलं जातं. आधीचे आपले पूर्वज पण म्हणायचे तांब्याच्या ह्याच्यातलं पाणी प्या, भोपळ्याच्या ह्याच्यातलं पाणी प्या, तर हा भोपळा झाला अल्कलाईन वॉटरचा भोपळा. त्याच्यानंतर 7 फुटी भोपळा, आता हा पूर्णपणे वाळलेला आहे आणि हा पूर्णपणे येत आहे इकडे. हा 7 फुटी भोपळा आहे. आता ह्याची पूर्णपणे ज्यावेळेस वाढ होईल तिथं आहे, तर हे 7 फुटापर्यंत वाढते. आता हे कच्चाच आहे, ज्यावेळेस पूर्णपणे परिपक्व होईल ते 7 फुटापर्यंत वाढलं जातं. हे आता हे वाढलेलं आहे पूर्ण. ह्याची हाईट आहे 5.25 ते 5.5 फुटापर्यंत हाईट आहे. असे 7 फुटापर्यंत ह्याची हाईट वाढते. पलीकडे पण आपण लाईट प्लॉट टमाट्याचे 130 प्रकार लावले, प्रत्येकाला ते दाखवा, हे दिसेल. त्यानंतर पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गी, बाकी तर सगळं आहेच त्याच्यामध्ये. मित्रांनो, टमाट्याच्या विविध प्रकारच्या जाती आपण बघणार आहोत. तर हे बघा, एक टमाटा आहे, त्याला आपलं हे भोपळ्याचा टमाटा आहे आणि एकदम लाल. बघा, एक पिवळा टाईप टमाटा आहे, एकदम 6 ते 7 फूट टमाट्याचा वेल गेलेला आहे. बघा हे बघा, उंची पण लागवड वगैरे कशी केली आहे. हे जसं वाळूक राहतं म्हणजे कखडी वगैरे राहते त्या टाईप मध्ये टमाटा बोल आहे. हे बघा त्याचं, आणि एकदम बघा रट आहे, कातडा वगैरे रट आहे. बघत चला, टमाट्याच्या विविध जाती आहे. पुन्हा हे पिवळं लहान टमाटा आहे. हे बघा, ही पण टमाटर, हे लाल लाल पद्धतीचं टमाटा आहे, एकदम लांब. हे एवढं लहान टमाटा आहे. बघा, हे वांग्यासारखं असं लांब उभं येते. हे बघा, हे वांग्यासारखं असं उभं येते. हे बघा, जांभळ राहते आपलं जांभळ, त्या टाईप मध्ये यायचं जांभळासारखं विविध प्रकारचं. हे पिवळ्या टाईप मध्ये टमाटा आहे, लहान एकदम. बघा ते हे टमाटर बघा, असं एकदम पिवळ्या टमाटा आहे, गोल आकाराचं. ते पण बघून घ्या. असंख्य अशा पद्धतीचे टमाटे इथं
दाखवले गेले आहेत किंवा लागवड केली आहे. ते जाती दावण्यासाठी कृषी प्रदर्शन बारामती या ठिकाणी असंख्य प्रकारचे जाती आहेत इथं ते दाखवले बघा. तेच आले परत अजून इकडे बघा. आपलं जांभळ राहतो त्या पद्धतीचं आहे पण पिवळा आहे. पिवळा पद्धतीचा टमाटा आहे बघा उचलून. हे बघा टमाटर एकदम असं लहान टमाटा आहे. आता लागवड होत आहे. फुलं वगैरे आहेत आणि बारीक आहे. उंची वगैरे सर्व विचार करायला गेला तर जवळपास 6 ते 7 फूट उंची आहे सर्वांचीच. बघून घ्या. मित्रांनो तूर बघून घ्या. बारामती कृषी प्रदर्शन मध्ये लाईव्ह डेमो आहे. बघा तूर कशी लागले. कृषी लागण बघा. तुला किती शेंगा लागल्यात काय नाही बघून घ्या. बघा हे शेंगा तुरीच्या शेंगातून तुरीचं नाव आहे गोदावरी. गोदावरी या जातीची तूर आहे बघा. गोदावरी तुरीच्या वाहनाचं नाव आहे गोदावरी. बघा ऊस लागण. ऊस लागण्याचे कोणते कोणते ऊसाचे प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. बघत राहा. हा ऊस सरासरी 16 फुटापासून उंच जातो. फुले 265 ही व्हरायटी आहे. बघून घ्या फुले 265. लागवड कशी केली आहे बघा. आणि उंच बघा एकदम. फुले 265 व्हरायटी बघून घ्या. फुले 265. फुले 265 ही वाण बघा. उंची बघून घ्या. उंची बघायची. ऊस आहे राव हे जवळपास 15 ते 16 फूट उंच आहे. फुले 13007 बघा. 25 फूट उंच जाते बघा. 25 फूट उंच. पंचवीस फूट उंच जाणारे जात. 13007 13007 25 फूट उंच जाणारी 7 जात ऊसाची. कंपनीचा ट्रॅक्टर आहे बघून घ्या. पोपर कंपनी ट्रॅक्टर. पोपर कंपनीचा आहे ट्रॅक्टर. त्याला पुढे ऍडजस्टमेंट कसं केले जेसीबी सारखं केलंय बघून घ्या. मिनी जेसीबी म्हणू शकतो आपण हिला. ट्रॅक्टर प्लस जेसीबी. बळीराजा फवारण्यासाठी आहे. नमस्कार, आम्ही आहे एरोनिका ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी घेऊन आलो आहोत शेतकऱ्यांसाठी. शेती समृद्ध आणि सोपी करण्यासाठी एरोनिका ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा कृषी ड्रोन. हा आपला ड्रोन आहे. 10 लिटरची टँक कॅपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये तुमची 1 एकर फवारणी अगदी 7 मिनिटांमध्ये होते. आपल्या बॅटरीचा टायमिंग आहे 24 मिनिट्स. टोटल इंड्युरन्स टायमिंग आहे. त्याच्यामध्ये तुमची जी 3 एकर फवारणी आहे ती आरामात होऊन जाते. आपलं हे ऍडव्हान्स मॉडेल आहे मीडियम कॅटेगरी आणि ते आपलं बेसिक मॉडेल आहे स्मॉल कॅटेगरी.
यासाठी खरेदी करण्यासाठी तुम्हाला AIF ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडची लोन देखील अवेलेबल आहे आणि गव्हर्नमेंटची सबसिडी देखील अवेलेबल आहे. एक एकर फवारायचं म्हणलं किती टाइम लागतो? 1 एकर फवारण्यासाठी फक्त 7 मिनिट लागतात. आणि एकदा चार्जिंग केली आपण जवळपास किती एकर फवारू शकतो? एका चार्जिंग मध्ये तुम्ही 3 एकर फवारणी घेऊ शकता. त्याची प्राइस काय मॅडम? तुम्हाला आता 4.5 लाखामध्ये आपला ड्रोन बसून जाईल. यासाठी गव्हर्नमेंट सबसिडी देखील अवेलेबल आहे. याची गॅरंटी वगैरे काय वाढली? 1 वर्षाची वॉरंटी आहे. तुम्हाला 1 वर्षाची फ्री सर्व्हिस राहील. महाराष्ट्रातली आपली पहिली कंपनी आहे ज्याच्याकडे 2 टेस्ट रिपोर्ट आहेत, ऍडव्हान्स आणि बेसिक दोन्ही मॉडेल्सचे. शेतकरी नवीन येतं, काही शेतकऱ्याला शिक्षण वगैरे माहिती आहे. Yes, हा. त्यांना एक असं आम्ही कंपनी तर्फे त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. जोवर शेतकरी प्रॉपर शिकत नाही तोवर त्याला ट्रेनिंग दिलं जातं आणि आम्ही याचं जे लायसन्स आहे ते पण कंपनीकडून काढून देतो. लायसन वगैरे राहतं का? हा, याचं लायसन्स पण राहतं. दोन आहेत, दोन यात 2 मॉडेल आहेत. हा, दुसरं काय आहे? आपल्याकडे एक फ्लायक्रा आहे जो की GPS सर्वेलन्स मॅपिंग साठी आपण वापरतो. जो ड्रोन आहे तो तुमची जी शेतीची मोजणी करतो आपण त्यासाठी वापरला जातो. शेती आपण किती मिनिटांमध्ये काय म्हटलं? टाइम वगैरे असलं का? तुम्ही समजा आता जी फवारणी चालू आहे आपली तर ती 7 मिनिटं पर एकर असं जे टायमिंग आहे. असं मी काय म्हणतोय, ही जी फवारणी वगैरे करता हा. नवीन जो आता एखादी शेतकऱ्याने घेतला, तुला जमीन कमी आहे, हा. आपला तिकडे जाऊन जर फवारायचं म्हणलं तर ओके. परवडतं का? येस, कारण ना तुमची 7 मिनिटांमध्ये 1 एकर फवारणी होते आणि सध्या रेट 600 ते 700 रुपये एकर असं चालू आहे फवारणीसाठी. ड्रोन मला. हा, सो तुम्हाला ऍज अ रेंटल पर्पज साठी जरी घ्यायचं तरी तुम्हाला एक इन्कम सोर्स खूप चांगला आहे ड्रोन मार्फत. तुमची कोणती कंपनी असते? आपली एरोनिका ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुण्यामधली कंपनी आहे. आपलं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते पण खेड शिवापूरला पुण्यामध्येच आहे. सो महाराष्ट्रामधलीच आपली कंपनी आहे. हे जर अवेलेबल करायचं म्हणलं ऑल जिल्ह्यामध्ये ठिकाणी कुठे कुठे आहे? येस, आपली जी टेक्निकल टीम आहे ती प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. सो तुम्ही फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट करा की तुम्हाला अवेलेबिलिटी कुठं आहे, आम्ही तुम्हाला होम डिलिव्हरी करून देऊ. होम डिलिव्हरी केल्यानंतर तुमची टीम येणार, ते शिकणार वगैरे ना? हो हो, सगळं ट्रेनिंग देणार आपण तुम्हाला. प्रॉपर 5 ते 7 दिवसाचं ट्रेनिंग राहील जोवर तुम्ही प्रॉपर प्रशिक्षण घेत नाही. तुमची कंपनी कोणती म्हणलं तर सांगा का? आपली एरोनिका ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कंपनी आहे. डेक्कन मध्ये आपलं ऑफिस आहे. आपण व्हिजिट करू शकता अनेक माहितीसाठी. धन्यवाद. थँक्यू. कृषी प्रशिक्षण बारामती आज दुसरा दिवस आहे. 18 तारीख. बघून घ्या गर्दी किती पडली. लय गर्दी पडली. आपण बघून घ्या. अपाट गर्दी आहे. जिकडे बघाल तिकडं मत्स्य शेती बारामती कृषी प्रदर्शन या ठिकाणी. बघून घ्या. असं एखादी डॅम वगैरे मारून किंवा शेततळी वगैरे करून तुम्ही मत्स्य शेती करून तुम्ही फायदा घेऊ शकता. बघून घ्या मित्रांनो. असं एखादी शेततळी किंवा तलाव बारीक तुमच्या शेतामध्ये करून तुम्ही करू शकतात. प्रॉफिटेबल आहे. मासे वगैरे करून त्याच्यापासून उत्पन्न घेऊ शकता. बघून घ्या शेततळ्यामध्ये मासे वगैरे. हजार घ्यावे लागतील तुम्हाला कमीत कमी 2 रुपयाला 1 वाटत. किती होईल? 1 एकर ते कसं रेड आणि ब्लॅक चिलक. रेड आणि ब्लॅक चिला. रेड आणि ब्लॅक चिलक 2 महिने जात. 6 महिने. तर मित्रांनो पशु प्रदर्शन बारामती येथे पशु प्रदर्शनासाठी इथे आलो आहे. तर आपण स्टॉल कोणत्या पद्धतीचे आहेत किंवा कोणते प्राणी पक्षी आले आहेत ते बघणार आहोत. तर पुढीलप्रमाणे व्हिडिओ पाहता. मरीनो जातीची मेंढी आहे बघा, एकदम दाट केस बघा. मरीनो साहिवाल या जातीच्या गायी आहेत. बघून घ्या. जर्सी बघून घ्या. जर्सी या जातीची गाय आहे.
ऑस्ट्रेलियन फिजियन जर्सी. पंढरपुरी पंढरपूर तालुक्यात आढळणारी एक म्हैस आहे. बघून घ्या. खतरनाक लांब शिंगे, काळा रंग, रेसच्या ह्याच्यासाठी वापरण्यात जात आहे. गिरच्या कारवडी आहे का? गिर लक्षात कसं राहतंय बघा. कान लांब राहतात. कलर लाल तांबड्या कलर मध्ये. बघून घ्या. हॉस्टेल फिजियन बघून घ्या. हॉस्टेल फिजियन ह्या जातीच्या गायी येत आहे. कालवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रंग बघा काळा पांढरा, भारी व भक्कम शरीर, मजबूत पाय, नांग व सरळ, निमुळते अशी टोक, कपाळ खोलगट, पाठ सपाट, चेतनामृत. थार पारकर एक गाय आहे. गायची गुणवत्ता, शरीरसृष्टी कशा आहे काय नाही. पांढऱ्या आणि राखाड्या कलर मध्ये ह्याचा कोट असतो. गाई बघा थार पारकर. एचएफ कालवड, एचएफ बघून घ्या. एचएफ गाय कालवड. देवणी जातीचा ओळू आहे आणि हे देवणी जातीची गाय. बघून घ्या. एकदम हे देवणी आहे लातूर जिल्ह्यातील देवणी तालुका. बघून घ्या. कासाला वगैरे बघा, हे गोर बघा. देवणी या जातीचा आहे. जास्तीत जास्त लातूर जिल्ह्यामध्ये देवणी ही जात आढळते. फक्त हा वळू 2 दातावर आहे. बघून घ्या. स्वतः लावली जातात. बरं हा देवणी. लाल कंदार, लाल कंदार. बघून घ्या. लाल कंदार. लाल कंदार गाय आहे आणि हे वळू आहे लाल कंदार. बघून घ्या. गिर आणि कपिला वळू. हे बघा कपिला वळू आहे. सगळा जेड ब्लॅक. कपिला 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 असा वळू आहे. वळू आहे. हॉस्टेल फिजियन वळू. बघून घ्या. वळून बघे हत्तीसारखा वळू आहे. खिला या जातीची वळू आहे ते. बघून घ्या. प्युअर पांढरा आणि काजळी खिला बघा. काजळी खिला या जातीचा वळू आहे. काजळी खिल्लार काजळी खिल्लार वळू. कपिला खिल्लार सर्व झेड ब्लॅक खिल्लार. तुंगनूर ही गायची जात आहे. बघा लांडूची एकदम एक 2.5 ते 3 फुटाची राहते. 2.5 किलो वजन राहतं.
बघून घ्या काय इथं वास्तू आहे. बघा तिकडलं कॉन्क्रीट ती गाय आहे. काँग्रेस इथल्या जातीची शेळी आणि बोकड आहे. बघून घ्या. बघून घ्या विठ्ठल. मी ज्ञानेश्वरी शेजवळ, कृषी विज्ञान केंद्र बारामती 2026 कृषिक मध्ये तुमचं स्वागत करते. या आहेत आमच्या केव्हीके बारामतीच्या देशी बल ही कोंबडी. आपण गावरान चिकन जे असतं आपलं ते चवदार चिकन साठी ही फेमस आहे. तसंच ही आपली 180 अंड्यांपर्यंत अंडे देते आणि चमकदार तुरा आणि रगरगीत कलर साठी फेमस आहे. हो 180. सर्वात जास्त खासियत हे काय कोंबडीची? म्हणजे ती वेगवेगळ्या रंगांमध्ये आहे आणि चमकदार तुरा. तसंच आपले नॉर्मल जे शेतकरी आहे ते मोस्टली प्रेफर करतात, वजनासाठी पण चांगली. हे जे देशी हे कोंबडीची आहे हा आणि ते कलर मध्ये आहेत हो हो आणि हे मांसासाठी चांगले हो चवदार लागते चिकन साठी. आहेत. ही दुसरी एक अस्सल कोंबडी. ही मोस्टली आपण फायटिंग साठी म्हणजे जे शौकीन आहेत फायटिंग साठी, तर ही दक्षिण भारतातली ब्रीड आहे. हे कोंबडाचे जे मारामारी असते किंवा हा फायटिंग साठी हो. त्याची खासियत अंड्यामध्ये असेल. नाही अंडे कमी प्रमाणात देते, 60 ते 70 अंड्यांपर्यंत अंडे देते. हो एक अशा मांसासाठी म्हणलं तर ह्याचा मोस्टली वापर आपण फायटिंग साठीच करतो, मांसासाठी. हो हो वजन वाढीसाठी फायटिंग साठी. ही ब्लॅक ॲस्ट्रोलॉप ही ऑस्ट्रेलियाची ब्रीड आहे आणि अंड्यांसाठी ही खूप चांगली आहे. अंडी सगळ्यात जास्त अंडी हीच देते, 200 ते 220 पर्यंत अंडे देते. हो हो वजनाला ही 2 ते 2.5 किलो पर्यंत वजन भरतं आणि 4 ते 5 किलो पर्यंत कोंबड्याचं वजन भरतं. हो चवीसाठी मांस चांगलं आहे तिचं. आणि लाल तुरा जसं आपल्या कडकनाथ पूर्ण ब्लॅक असते तशी हिचं तुरा वगैरे लाल असतो तसं आपण हो हो हो. अंड्यांसाठी ती फेमस आहे, चांगली पण आहे आणि मोठ्या अंडे असतात, तपकिरी रंगाचे अंडे असतात तिचे. 20 ते 25 रुपयाने जातं अंडे. म्हणजे आपण सिटीमध्ये गेलं तर 10 आणि आपण गावाकडे गेलं तर मग 10 ते 15 रुपयापर्यंत जात असेल. हो हो 15 रुपयाच्या वरती. कावेरी कोंबडी ही शेतकऱ्यांमध्ये सध्या आवडीची आहे. मोस्टली तिलाच जास्त मागणी कावेरी कोंबडीला, कारण की त्याच्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती जास्त आहे कावेरी कोंबडीमध्ये. आणि आपल्या ज्या नॉर्मल ज्या कोंबड्या असतात ना, ज्या गावरान कोंबड्या, त्याच प्रोसेस करून आपण ही कोंबडी तिचं वजन पण जास्त भरतं. तसं 4 ते 5 महिन्यांमध्ये ती व्यवस्थित वजनाला पण आणि मांस वगैरे अंड्यासाठी झालं. तरी इथं कोंबडीचं झालं तर 1.5 ते 2 किलो पर्यंत भरते आणि कोंबड्याचं झालं तर 3 ते 4 किलो पर्यंत. या कोंबडीचं अंडे तर 170 ते 180 पर्यंत अंडे देते कोंबडी. 180 पर्यंत. वनराजा ही सगळ्यात चांगली ब्रीड आहे. रोग प्रतिकारक शक्ती याच्यामध्ये चांगली आहे. म्हणजे जिरायत शेती वगैरे जे करतात, जिथे पाणी वगैरे वातावरण, जिथे उष्णता जास्त आहे, त्या अडॉप्टेबल आहे. त्याच्यात 6 महिन्यांमध्ये आता हे कोंबडे जे आहे हे 6 महिन्यांचे कोंबडे, तरी त्यांचं वजन आता 4 ते 5 किलो पर्यंत गेले. हो हो 4 ते 5 किलो पर्यंत गेले. म्हणजे 1.5 महिन्यानंतरच ते वेट ग्रोथला स्टार्ट करते आणि 170 ते 180 पर्यंत अंडे देते. अंड्यासाठी पण चांगली आहे. वनराज ही फेमस ब्रीड झाली आता शेतकऱ्यांमध्ये. नाही गिरिराज नाहीये, फक्त वनराज आहे. हो आणि तिकडे आहेत आपल्याकडे RIR आपली रेड आयलंड आहे आणि कडकनाथ पण आहे.
नमस्कार. कृषी 2026 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर कुक्कुटपालनाविषयी माहिती करून घ्यायची आहे का? तर चला मग मी तुम्हाला थोडी माहिती सांगते. इथं 3 वेगवेगळ्या प्रजातीच्या कोंबड्या आहेत. सर्वात पहिली प्रजाती म्हणजे कडकनाथ. ह्या कडकनाथचा कलर आपण बघू शकता, पूर्ण ब्लॅक आहे. ह्या कडकनाथचा तुरा देखील ब्लॅकच येतो. दुसरी प्रजाती ती म्हणजे रोड आयलँड रेड आहे. तिसरी प्रजाती बघायला गेल्या तर ती येते ब्लॅक ऍशुलॉप. ह्या तिन्हींच्या कंपॅरिझन मध्ये जर सांगायचं असेल तर अंड्याच्या उत्पादनामध्ये सगळ्यात जास्त अंड्याचं उत्पादन ही ब्लॅक असेल तर ती आहे ब्लॅक ऍशुलॉप. आपण बघू शकता की ब्लॅक ऍशुलॉप कोंबडी वर्षाला 200 ते 220 अंडी देते. आणि जर आपलं खाद्य किंवा त्या कोंबड्याला सहन होईल असं वातावरण जर आपण मेंटेन केलं तर 220 किंवा त्याहूनही अधिक अंडी ती कोंबडी आपल्याला देऊ शकते. दुसरी गोष्ट सांगायची झालं तर हे केज बघू शकता आपण, कॅलिफोर्निया केज किंवा के केजही म्हटलं जातं, असं हे केज आहे. आणि ह्या केजची पाण्याची सिस्टीम म्हणजेच वॉटरिंग कशी आहे ते दाखवते. या हे बघू शकता तुम्ही, ज्या वेळेसही कोंबड्यांना तहान लागेल त्यावेळेस कोणतंही आत भांडं ठेवलेलं नाहीये, पण त्यांना तहान लागेल तेव्हा ते स्वतःच्या चोचीने अशी चोच मारून ह्या निप्पल मधून अशा पद्धतीने पाणी बाहेर येतं आणि त्या पिऊ शकतात. दुसरी गोष्ट, जर अंड घालायचं असेल तर अंड जरी त्या कोंबड्यांनी घातलं तरी ते खाली पडण्याचे किंवा घसरण्याचे चान्सेस अजिबात नाहीयेत. कारण हा आणि जरी कोंबडींनी अंड घातलं तरी ते अंड खाली पडणार नाही किंवा फुटणार नाही. या पद्धतीसाठी हे जी केज आहे ते एकदम योग्य आहे. आपण बघू शकतात खाद्यासाठी देखील एवढा मोठा पॅसेज इथं अवेलेबल आहे आपल्याला. खूप जास्त प्रमाणात आपण कोंबड्यांना खाद्य टाकू शकतो. पण खरं सांगायला गेलं तर ह्या कोंबड्यांच्या ब्रीडला आम्ही बारामती ऍग्रो लिमिटेडच खाद्य वापरतो आणि तेही फक्त 100 ग्रॅम. असं का? कारण 100 ग्रॅमच्या वर जर जास्त खाद्य कोंबड्यांना आपण देत असू दिवसाला तर मला असं वाटतं की त्यांचं नक्कीच फॅट वरती परिणाम पडतो किंवा अंड्याची क्वालिटी मध्येही थोडा आपल्याला बदल जाणवतो. त्यामुळं मला असं वाटतं की आपण सर्वांनी 100 ग्रॅम एका दिवसाचं खाद्य द्यावं, योग्य आहे. हा, एका कोंबडीसाठी 100 ग्रॅम एका दिवसाला खाद्य हे योग्य आहे. अथवा तुम्हाला काय वाटतं, अजून काय काय विचारसरणी आपण आखली पाहिजे कुक्कुटपालन करण्यासाठी, किंवा ह्या गोष्टीबद्दलही तुमचे काही वेगळे विचार असतील तर ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद. बोकड आहे का? हा, काश्मीर जास्त बोकड आहे. काश्मीरचा बोकड हे काश्मीर मध्ये आढळतो आणि एकदम पांढरा आणि शुभ्र आहे. जास्त केस आहे त्याच्यामुळे येतं, थंडी वगैरे वाटते त्यासाठी जास्त केस वगैरे आहेत. त्याची खासियत काय सांगा? हे खासियत त्याचे केस आहे, दिसायला एकदम शॉर्ट आहे आणि लोक आपले फ्लॅट मध्ये त्याला ठेवू शकतात. चांगलं शॉर्ट जागा पण कमी लागते याला. याचं वजन जातं 50 ते 60 किलो पर्यंत जातो. आता वय काय असेल? आता याचं वय हे 16 महिने. 16 महिन्याचं? हा, 16 महिन्याचा वय बघा. आणि एकदम जर असेल तर झाकून दिलेलं आहे केसांनी. बघा खायला वगैरे कसं खाते? खायला आपलं नॉर्मल जे आपले इकडचे गोट्स खातात ते खातात. तुरीचा बुसकाट, मका वगैरे ते पूर्ण खाते. ह्याचे किट्स वगैरे आपल्याकडे अवेलेबल आहे. कुणाला जर ह्याची पाहिजे अशी युनिक ब्रीड पाहिजे तर युनिक ब्रीड आपल्याकडे अवेलेबल राहणार. हे आमचा पेज आहे, याच्यावर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला याचे किट्स वगैरे काही पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध राहणार. माझं नाव आहे साकिब बागवान आणि माझा नंबर आहे 8668371739. बागवान गोट्स फार्म आमचा फार्म आहे. हा, हे बारामती ते निर्मल वस्ती तांदूळवाडी.